श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 10. श्री गणेशाय नमः. हे अरूपा अव्यया पूर्ण ब्रह्म पंढरीराया, सज्जनाच्या विसावया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा आता म्हणू. माझ्या पातकाचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊक मजला गुण. काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी. ओव्हळास गोदावरी पोटी आपल्या घेत असे. तैसे तुआ करावे दुःख अवघे निवारावे. पातकाला न उर्ध्यावे माझ्या ठायेत किंचित. तू आणिल्या मनात अवघेच काही घडून येत. रंकाचाही राव होत तुझ्या लाभता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीशी. जाऊन उतरले सदनाशी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत. मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध. काय असत प्रभू त्याची जात. हा संताचा प्रेम अमित. सदाचार संपन्न गृहस्थाश्रमी वर्तत असे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजले. मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लावली साची. वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते दवा. करवत काठी उमरेडचा धोतर जोडी नेसविले साचा. भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार. दक्षिणेस 100 रुपये त्याने ठेविले. धूप दीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली. दर्शना लागे दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येकायसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे. यथा सांग करावे पूजन त्याची येणे रीती. इच्छा ऐशी बहुत झाली परी थोडक्याची मनीषा पुरली. सदनी पाऊल लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. त्या ज्याच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे. काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करुणी. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे. वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयाचा पडती हो. दादा सावया प्रती म्हणत होते वराडात. हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्यांच्या घरी. तेथेही झाली याच परी समर्थाची पूजा हो. गणेश आप्पा म्हणून होते लिंगायतवाणी. चंद्राबाई कामिनी त्याची परम भाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला. कसेही करून घराला पहा विनंती करुनी. आपुले निष्पाप असल्या म्हण याच्या आगमने करून. होईल आपले पवित्र सदन भाविकाचा देव असे. गणेश आप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला. हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी. श्रम पडले ते आन ध्यानी उगा हट्ट धरू नको. चंद्राबाई म्हणे नाता हे न पटे माझ्या चित्ता. सांगे माझी मन देवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्याची नुसती सदनी येण्यास विनंती. गरीबावरही असते प्रीती संताची ही विशेष. परी आप्पा बोलेना छाती त्याची होईना. बोलावयाशी निज सदना श्री गजानन साधूती. महाराज वदले अखेरीस गणेश आप्पाचा धरून कर. तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे. अरे चित्ती असेल ते बोलावे भीड न धरत्या कवनाची. ऐसे महाराज बोलता गणेश आप्पाची या चित्ता. हर्ष झाला तत्वता तो न शब्द बोलावे. समर्थासन येऊन सदनी पूजा केली उभयंतानी. आपुला संसार त्याच्या चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशी पूजा अमित झाल्या उमरावतीत. त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा. राहणारा मुंबई शहराचा तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला. भेटणे आपल्या मामाला बाळा भाऊ नाम ज्याचे. त्या बाळा भाऊ कारण समर्थाचे लागले ध्यान. म्हणे ऐस्या साधूचे चरण सोडून कोठे जाऊ नये. प्रपंच अवघा श्रुत त्यात कशाला गोऊ चित्त. केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन मी न सोडी त्याचे चरण. अमृताला टाकून विष प्याय कोण जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला. होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शे गावी आले परतोणी. मळ्याशी न जाता जाणी
आले मंदिरी मोठ्याच्या, त्या मंदिराच्या पुरेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष येऊन बसले ते ठाय. बातमी महाराज आल्याची, कृष्णा पाटील कळली साची, त्याने जागा मळ्याची सोडली हे समजले, म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी. सत्य महाराज करून दंडवत, अधोवदन बैसला, डोळ्यातून वाहे पाणी, खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवणी त्या अश्रुनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला, ऐसा कार्य रडशी भला, शोक कोणता झाला तुला, ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर, जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याचा वेर, का हो आज केला तहा, ऐसा अक्षम्य कोणता, अपराध झाला सांगा आता, माझ्याकडून ज्ञानवंता, मी लेकरू आपल्यासे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बगासाची, एका मळ्याच्या मालकीची, येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी, तरी चला राहत्या घरी, ते खाली करतो सत्वरी, तुम्हासाठी दयाळा, का की तुम्हा वाचून मला न काही प्रियान, हे कळेल वर्तमान. अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले, महाराजा विनवू लागले, निज सदनी या भले, हरी आणि नारायण. महाराज बोलले तयाशी, मी जो या जागेशी येऊन बसलो आज दिवशी, ते तुमच्या हितास्तव, ते पुढे होईन कळून, आता न करा भाषण, वाद दोघाचे निर्मूलन, करील हे विसरू नका, जितके जगी जिम्मेदारी, तितके न करते विचार, मागचा पुढचा साचार, हेच उणे द्या त्यांच्या ठाई, जा बंकटलाला स पाहून आणा, मी सोडतो तत गृहाशी, ते नाही रागावला, ते काहे त्याशी विचार, माझी कृपा तुमच्यावर आहे ती न ढळणार, कोणत्याही कारणाने. बंकटलालही आता तेथे घालू लागला समजूत, याच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही याने नेऊ नका, माझा धरून जेव्हा आले, तेव्हा सांगा न काय केले, आपण आहोत त्याचे बाळे, ते सारखे अवघ्यांना. सखा रामा सोलकर आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते, सकाराम देईन जागा, पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यात यात भाग, घेता येईल सहजची, समेट अवघ्यांचा होऊनी, मठ बांधला त्या ठिकाणी, परशुराम सावजीनी मेहनत घेतली विशेष, समर्थाच्या बरोबर, निस्सीम भक्ते होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर, उमरावतीचा गणेशाप्पा, रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे 5 पांडव श्रीहरी, गजानन शोभू लागले, वृत्ती बाळाभाऊची अति विरक्त झाली साची, परवान त्याने नोकरीची केली यत किंचित आपुल्या, पत्रे येती वरच्यावरी, बाळाभाऊस येण्या घरी, परिणामांतरी काहीच त्याच्या होईना, भास्कर म्हणे गुरुराया, हा संकेत पेढे खाया, म्हणून हा इच्छा जाया आपल्यापासून कोणीकडे, तुम्ही ध्यात वा याते मार, म्हणजे हा जवळ करील घर, रत्न 14 पाहिल्या बिगर, हा येतून हल्ले नसे, लाकडी वाचून माकड, पहान होई कधी धड, मोठाले ते पहाड, भिवू लागले व्रजाला, एकदा बळेच घालून दिला बाळाभाऊ कारण, परी तो आला परतून, राजीनामा देऊन या बाळाभाऊ शेगावाशी, येता भास्कर बोलला त्याशी, का रे आम्हा त्रास देशी, येथे येऊन वरचेवर, ओहळ बैल हिरव्यावरी, पाहे पडाया निरंतरी, त्यास जरी दिला मार, तरी ते येते पुन्हा, तैसा लोचटा तुझी वृत्ती, तंतोतंत निश्चिती, झाली जयाच्या विरक्ती, त्यानेच येथे यावे रे, हे अहंकाराचे भाषण, समर्थान खपले जाण, त्याने भास्कराचे अज्ञान, निवटाया कृती केली ऐसी, एका गृहस्थाच्या हाती, भली थोरली छत्री होती, ती गजाननाने घेऊन हाती, बाळास झोडू लागले, मारता मारता मोडली, बुध हो छत्री भली, मग एक मोठी घेतली, भरी व काठी वेळूची, तिने मारणे सुरू केले, ते पाहता लोक भ्याले, काही पळून गेले, सोडून त्या मठाला, परी बाळाभाऊ तसाच पडला, समर्थाच्या पुढे भला, कैक म्हणते असेल मेला, तो या अशा माराने, भास्करही झाला चिंतातुर, बाळाभाऊचा पाहून मार, परी समर्थाच्या समोर, बोलण्यास छाती होईना, तीही काठी मोडली खरी, बाळाभाऊच्या पाठीवरी, मग तो कंटाळून अखेरी,
तुडवू लागले तयाला, जैसा का तो कुंभार, माती तुडवितो साचार, तैसाच केला प्रकार, महाराजांनी तुडविण्याचा, मठी हा प्रकार चालला, शिष्य समुदाय पळत सुटला. कोणी गेले बोलावयाला, त्याच्या आवडीच्या मंडळीशी, बंकटलाल कृष्णाजी, धावून आले मठा माझी, समर्थ हात धरणे राजी, कोणी तयार होईना. बंकटलाल म्हणे भीत भीत, समर्थ हा आपला भक्त, पुरे झाले या प्रत, आता ऐसे तुडविणे, ऐसे एकता भाषण, समर्थ बदले हसून, हे असंबद्ध भाषण, का करिता कळेना, मीन बाळाशी मारले, नाही त्याशी तुडविले, निरखून पहा चांगले, म्हणजे येईल कळोनी. महाराज बोलले बाळाशी, उठ वस्सा वेगीशी, या आलेल्या मंडळीशी, अंगदा तुझे दाखव. ऐशी आज्ञा केली भली, बाळा भाऊ उठून बैसला, लोक त्याच्या अंगाला पाहू लागले निरखून, तो वळाचे नाव नाही, कोठेही न लागले काही, तो पहिल्या परीचा होता पायी, निमग्र आपल्याच आनंदात, त्या योगे भास्कराला बाळा भाऊचा अधिकार कळला, मग तोही ना पुन्हा बोलला, वेडे वाकडे बाळाशी, सोने कसाशी उतरते, तेव्हाच त्याची किंमत कळते. आश्चर्य झाले समजता ते, तो प्रकार पाहुनी, सुकलाल नामे अग्रवाला, होता बाळा पुराला, श्रोते त्याचा आग्राला, गाय एक द्वाड होती, तिने गावात फिरावे, मुला माणसा तुडवावे, सशक्ताशी हुंदडावे, शिंगाने की आपल्या, वाटेल त्याच्या दुकानात, गायीने शिरावे अवचित, धान्याची टोपलीत, तोंड आपले खुपसावे, वाटेल तितके तेच खावे, राहिलेले नासावे, तेल तुपाचे लवंडावे, पिंप अंगाच्या धक्क्याने, घरी बांधून ठेविता, चराडे तोडी हा हा म्हणता, साखळी सला आणिता लघुता, बांधता त्या गाईला, ती गाय नोहे वाघिनी, बाळापुर कारण, लोक गेले कंटाळून, त्रास सोशितात यायचा, गाभण मुळीच राहीना, कास कधीच धरीना, कोंडून ठेवता राहीना, घरा माझी कोठे, लोक म्हणती सकुलाला, देया खाटकास गायला, किंवा मारून टाक तिला, तूच गोळी घालून. सुकलाल म्हणे लोकाशी, तुम्हीच मारून टाका तिशी, वाटेल त्या प्रयत्नाशी, करून या विभूत हो. एका पठाणाने तिला मारण्याचा यत्न केला, गोळी धरून बंदुकीला टपून बसला होता हो, ते कसे काय कोण जाणे, कळले गाई कारणे, तिने येऊन शिंगाणे, पठाण पाडीला उताना, मी परगावन येऊन, दिली होती सोडून, परी ती आली परतून, त्याला सांग काय करू. ऐसे एकता लोक म्हणत, आता याला एक युक्ती, गोविंद बुवाचा घोडा म्हणती, समर्थाने गरीब केला, तू ही या गाईला घेऊन जा शेगावाला, अर्पण करी समर्थाला, म्हणजे अवघे संपेल, साधूस गाय दिल्याची, पुण्य तुला लाभेल साचे, आणि संकट आमुचे, टळेल बापा त्या योगे, हे ते अवघ्यास मानविले, गाय नेण्याचे ठरविले, तिला धरण्यासाठी केले प्रयत्न नाना परीचे, एकही यत्न नाही फळाला, शेवटी एका पटांगणाला, हरळ कुंद्याचा ढीग केला, सरकी ठेवली शेजारी, ती खाया लागुनी, गाय आली धावुनी, ती येता फास टाकुनी, धरली 10-20 जणांनी, साखळ दंडाने बांधुनी परी, गाय घातली गाडी परी, आणली शेगावा भितरी, गजाननाशी द्यावया, जवळ शेगावा जैसे जैसे, येऊ लागले तैसे तैसे, स्वभावात पडलासे त्या गायीचा पालट, समर्था पुढे तक्षणी, गाय झाली दिनवाणी, तिने लोचनी आणून पाणी, पाहिले त्या पुण्यपुरुषा, महाराज म्हणे अवघ्यांना, हा काय तुमचा मूर्खपणा, गायीशी ऐशा यातना, देणे काही बरे नव्हे, 4ही पाय बांधलेत, गळा साखळ दंड लाविलास, शिंगाचीही तीच गत, केली चराटे काथ्याच्या, ऐसा मोठा बंदोबस्त, शोभत असे वाघिनी प्रत, ही गाय बिचारी साक्षात, तिला ना ऐसे करणे बरे, अरे खुळ्यानो ही गाय, अवघ्या जगाची आहे माय, तिला बांधले हाय हाय, केवढा कठीण प्रसंग आला, तिला आत्ताच करा मुक्त, तीन हुंदाडी कोणाप्रत, परी लावण्या तिला हात, छाती कोणाची होईना, जो तो पाहुणा मागे सरे, तेथे समर्थ आले त्वरे, आपुल्या त्या पुनित करे, बंधने तोडते धेनुचे, बंधने अवघे तुटले भली, गाय गाडीच्या खाली आली, पुढले पाय टेकिता झाली, समर्थ वंदन करावया, खाली घालून या मान, प्रदक्षिण्या त्या केल्या तिनं,
समर्थाचे दिव्य चरण चाटू लागली जिभेने. ऐसा प्रकार झाला तो अवघ्यांनी पाहिला. समर्थाच्या प्रभावाला शेषही वर्णू शकेन. समर्थ म्हणाले धेनुस, बाई कोणानं द्यावा त्रास. तू या शेगावी मठास कोठेही जाऊ नको. ऐसा घडता प्रकार अवघ्यांनी केला जय जयकार. उच्च स्वराने त्रिवार समर्थाच्या नावाचा. बाळापूरची मंडळी बाळापूर निघून गेली. गाय तेथेच राहिली शेगावाशी मठामध्ये. त्या दिवसापासून ठाई तिला चराडदान. सुज्ञ धेनूचे अवघे गुण तिच्या ठाई पातले. अजून त्या शेगावात तिची संतती नांदते. जे काही वदती ब्रह्मवते तेच येथे घडूनी. असो एका कारंजाचा लक्ष्मण घुडे नावाचा. विप्रवाज सवनीचा शाखेचा धन कनक संपन्न से. त्याशी रोग झाला पोटात उपाय केले अत्यंत. परिणाला गुण किंचित खर्च सारा व्यर्थ गेला. त्याने समर्थाची कीर्ती कर्णोपकरणे ऐकली होती. म्हणून सहपरिवारे सत्वरगती आला शेगावा कारणे. रोग व्यथेने चालवेना श्रोते तया लक्ष्मणा. दोघा तिघांनी उचलून जाना आणले त्या मठात. करण्या नुसता नमस्कार असमर्थ होते शरीर. त्याच्या कुटुंबाने पदर समर्था पुढे पसरिला आणि म्हणाले दयाधना, मी आपली धर्मकन्या माझ्या पतीच्या यातना हरण करावे आपण. अमृताचे दर्शन होता का यावे मरण. माझ्या कुंकवा वाचून टिकावा हीच विनंती. त्या वेळी समर्थ स्वारी आंबा खात होती खरी. तोच फेकिला अंगावरी त्या लक्ष्मण कांतेच्या. जा देहा पती सखाया व्याधी त्याची बरी व्हाया. तू शोभत असे त्याची जाया पती भक्त पारायण. यापुढे न काही बदले चिलीम ओढू लागले श्री गजानन स्वामी भले. आपल्या मठात शेगावी भास्कर म्हणे अहो बाई, आता न बसा ये ठाई. आपल्या पतीस लवलाई घेऊन ज्या कारण जाते. प्रसाद आंब्याचा जो का दिला समर्थ करी प्राप्त झाला. तोच घाली खावयाला आपल्या पती कारणे. याने तुझे होईल काम गुण येईल अत्युत्तम. लक्ष्मणाशी आराम होईल आंबा खाताच. बाई घेऊन आंब्याला येती झाली कारंजला. प्रसाद खाऊ घातला आंब्याचा तो आपल्या पतीस. निजगृही जोडपे आले आप्त पुसू लागले. शेगावात काय घडले ते सांगावे साकल्य. बाईने अवघे वर्तमान कळविले लोका लागून. आंब्याचा तो प्रसाद म्हणून दिला समर्थे मज लागी. आणि आज्ञा केली वरी खाऊ घाला त्यादरी. आंबा प्रसाद निज करी आपल्या त्या पतीला. त्याप्रमाणे मीही केले आज सकाळी खाऊ घातले. हे वैद्यांनी जे ऐकले तरी ते वाटले वाईट. अहो बाई तुम्ही काय केले ते हे हाय हाय. आंबा हेच कुपत्य होय या पोटातील रोगाचा. माधव निदान हेच कथिले सुश्रुताने वर्णिले. निघंटाने कथन केले शारंग धर म्हणे असेच. तुम्ही तो प्रसाद दिलेला पाहिजे होता भक्षण केला. पत्नीचे पुण्य पतीला उपयोगी पडत असे ऐसे वैद्य बोलले. आप्त अवघे घाबरले जे ते टोचू लागले लक्ष्मणाच्या पत्नीस. परी झाले अघटित लक्ष्मणाचे पोट सत्य. रेच घे होऊन अकस्मात मऊ लाग होऊन गेले हो. शौच्या वाटे व्याधी गेली हळूहळू शक्ती आली. पहिल्या परीच होती झाली प्रकृती लक्ष्मणाची. निसर्गाच्या बाहेर वैद्यशास्त्र काही न करी तेथे उपयोग पडे खरी. कृपा देव संताची. लक्ष्मण बरा झाल्यावर आला शेगावी सत्वर. म्हणे महाराज माझे घर पाय लावून पवित्र करा. मी आलो त्याच साठी चला कारंजास ज्ञान जेठी. मला न करा ही पोटी नाही ऐसे म्हणू नका. आग्रह त्याचा विशेष पडला. महाराज गेला कारंजला ते दवा होते संगतीला. शंकर भाऊ पितांबर घरी नेऊन पूजा केली. दक्षिणा ती निवेदली. अवघी संपत्ती आपली आहे मी कोण देणारा. परी एका ताटात काही रुपये ठेवले सत्य. महाराज बघून त्या प्रता ऐशा रीती बोलले. मनशी माझे काही न उरले मग हे रुपये कोठून आणले. लक्ष्मण ऐसे चाळे दांभिकपणाचे करू नको.
मला दिले तू आपले घर, आता उघडी अवघे दार, फेकून देई रस्त्यावर अवघे कुलूप एधवा. लक्ष्मण काही न बोलला, मौन धरून बैसला, परी समर्थ आग्रह धरला, खजिन्याची दार उघडी. भीत भोये भीत मोकळे द्वार, केले त्याने अखेर. खजिन्याच्या उमऱ्यावर स्वतः जाऊन बैसला, आणि म्हणाला महाराज यावे, वाटेल ते घेऊन जावे. ऐसे बोलला जरी बरवे, परी अन्य भाव संतरीचा. हे त्याने त्याची दांभिकपणा समर्थ आले कळून. बहुरुपयाचे राजेपण कोठून टिके बाजारी, जैसे कडू वृंदावन वरून पाहता दिशे छान. परी अंतरी कडवटपण, परी पूर्ण त्याच्या भरले असे, सोडून त्याच्या घराशी. उपाशी निघाले पुण्यराशी, दांभिकाच्या सदनाशी. संत न होती तृप्त कथा, तेथे त्याच्या घराची. वा धन दौलतीची गरज समर्था नव्हती साची, ते वैराग्याचे सागर. परी तो जे काही बोलला त्याचा सत्यपणा पाहिला, खोटेपणाचा राग आला, म्हणून गेले उठून. जाता जाता बोलले, माझे माझे म्हणशी भले, भोगा आता त्याची फळे, माझा उपाय त्यास नसे. मी कृपा करावया, आलो होतो या ठाया, याही पेक्षा दुप्पट द्या. परी तेन तुझ्या प्रारब्धी, तेच पुढे झाले सत्य. एका 6 महिन्यात अवघी लक्ष्मी झाली फस्त, त्या भिक्षेच्या वेळी आली, म्हणून होते परमार्थ, खोटेपणा न खपे किंचित. याचसाठी हे चरित्र समर्थ घडून आणले, श्री गजानन चिंतामणी. त्या गार काय शोभिदानी, वा सुवर्ण लागुनी, भूषवावे का कथिलाने. स्वास्ती श्रीदास गुण विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ. सदा भाविक परिसुत, निज कल्याण व्हावया. शुभम भवतु, श्री हरिहरा पूर्णमस्तु. इति दशमोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की